पाळीच्या काळामध्ये पोट, पाठ, कंबर खूप जास्ती दुखणं हे अतिशय त्रासदायक आहे। विशेषतः पाळी आल्यानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये मुलींना हा त्रास जास्ती प्रमाणामध्ये होतो। शरीरामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन हे केमिकल जर जास्ती प्रमाणामध्ये सिक्रेट झालं तर हा त्रास जास्ती होत असतो। इतरही अनेक कारणं आहेत, त्याच्यामध्ये गर्भाशयाचं तोंड लहान असणं, फायब्रॉइड आहे, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे, ॲडिनोमायोसिस आहे किंवा कॉपर्टी बसवलेलं असणं, अशी अनेक कारणं आहेत की त्यामुळे पाळीच्या काळामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये पोट, पाठ, कंबर दुखते। हा त्रास कमी करण्यासाठी ह्याचं कारण शोधून काढून त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे। पण दुखणं कमी करण्यासाठी पेनकिलर घेण्यापेक्षा आपल्याकडे अतिशय साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत, ते आपण बघूया। ह्यामध्ये पहिला उपाय म्हणजे अर्धा कप गरम पाण्यामध्ये 2 चमचे तूप आणि चिमूटभर सैंधव घालून हे मिश्रण गरम गरम प्यावं। त्यामुळे गर्भाशयाचा स्पाझम कमी होतं आणि दुखणं थांबतं। त्यासोबतच ओटीपोटीवर तिळाच्या तेलाने किंवा एरंडाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करावी आणि शेकावं। ओवा आणि गुळ एकत्र करून खावा। तीळ आणि गुळाचा एकत्र करून काढा घ्यावा आणि तो गरम गरम प्यावा। ह्यामुळे ब्लीडिंग व्यवस्थित व्हायला मदत होते, गर्भाशयाचा स्पाझम कमी होतो आणि दुखणं थांबतो। हे करूनही जर दुखणं थांबलं नाही तर जवळच्या वैद्याचा सल्ला नक्की घ्या। धन्यवाद।